हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबल मधील वचन पाहूया. इफिकरास पत्र 2:10. येशू ख्रिस्ताच्या ठायी निर्माण केलेली आपण त्याची हस्तकृती आहोत. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकासाठी दिलं आहे. त्याबद्दल परमेश्वराचं गौरव आपण निरंतर करूया. आपण परमेश्वराच्या हातची रचना आहोत. ते जिवंत परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये आपण आपलं हृदय उघडून स्वागत करूया. हालेलुया. आज भारतामध्ये नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा सण हे सर्वजण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. त्या सर्वांना मनापासून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं वचन हे प्रत्येकासाठी आहे. परमेश्वराने आदामासाठी हवेला निर्माण केले. परमेश्वराने आदामासाठी सहाय्यक असा त्याच्या समरूप नारी अशी बनवली. हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा श्वास त्यांच्यामध्ये फुकला. कारण परमेश्वर हा निर्माण करता परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या हातची आपण रचना आहोत. म्हणून आज आपण परमेश्वराचं गौरव निरंतर करूया. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे आणि तो प्रत्येकावरती सारखीच प्रीती करतो. कारण सर्व मानवजाती ही परमेश्वराने निर्माण केली आहे आणि परमेश्वराच्या ठायी अन्याय मुळीच नाही. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मरण समय असतो, तसंच जीवन घेण्याचा पण समय असतो. दुःख करण्याचा समय, तसंच आनंद करण्याचा समय असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. त्याप्रमाणेच परमेश्वराने आज आपल्या जीवनामध्ये हे नवीन वर्ष दिलं आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचं गौरव निरंतर करूया. हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे की परमेश्वराचं राज्य हे युगानुयुग आहे आणि प्रेमाला जयावर जय प्राप्त होईल असं तो परमेश्वर करणारा परमेश्वर आहे. कारण परमेश्वराचं कार्य हे अद्भुत आणि भयप्रद असतं. त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आज आपण आहेत. म्हणून परमेश्वराचं गौरव करूया. या आकाशाखाली परमेश्वराने त्याचं तारण प्रकट केलं आहे. म्हणून परमेश्वराचं गौरव निरंतर करूया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद बाप्पा, प्रत्येकाला तुझ्या शांतीने भरल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणता ऐकू. आमीन.